स्वागत आहे तुमच्या. हरे कृष्ण सर्वांना. हा, स्वागत आहे तुम्हा आपल्या सर्वांचं. हा, तर आपण 18 दिवसात भगवद्गीतेचे 18 अध्याय शिकणार आहोत, असा आपला उपक्रम आहे. 18 दिवसात 18 अध्याय. हा, तर इस्कॉन मँगलोर कडून हा उपक्रम घेतला जातो. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे. माझं नाव तेजस्विनी संदीप तांबवेकर आहे. मी कोल्हापूर वरून जॉईन झालेले आहे. साधारण 3 वर्षापासून इस्कॉन मँगलोरशी जोडलेले आहे मी. आणि आपल्या कोहोस्ट आणि आपल्या ग्रुपच्या ऍडमिन रेश्मा माताजी आहेत. रेश्मा माताजी पण गेले 3 वर्ष आपल्या बरोबर आहेत. हा, तर तुम्ही ग्रुपवर तुम्हाला काहीही विचारायचं झालं तर आपल्या रेश्मा माताजींना मेसेज करून तुम्ही विचारू शकता सर्वजण. आणि ना ह्या आपल्या म्हणजे आपले आता 1 तासाचा टाइम आहे. मग 1 तासाचा आपला क्लास पूर्ण झाला की त्याच्यानंतर तुम्हाला काही शंका प्रश्न असे असला तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि म्यूट अनम्यूट पण तुमचं तुम्ही करू शकता. आणि ग्रुपवर रेकॉर्डिंग येत जाईल. हा, आज जे होईल आहे त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळी ग्रुपवर मिळेल. पुन्हा थोडक्यात स्वरूप सांगते. आता रोज 3:30 ते 4:30 असा आपला टाइम आहे. पण ऍक्च्युली तुम्ही सगळेजण 2:15ला जॉईन व्हायला जमलं तर बघा, म्हणजे आदल्या दिवशीचं थोडंसं प्रश्न विचारेन आणि बरोबर 3:30ला सुरू करेन, कारण हे 1 तासात होत नाहीत, हे अध्याय मोठे आहेत तसे. त्यामुळे आपण थोडं 2:15ला आधी थोडस जॉईन झाला तर बरं पडेल तुम्ही. हा, म्हणजे काही प्रश्न उत्तर असले आदल्या दिवशीची तर घेऊन पुन्हा ह्या क्विज सोडवावी लागते तुम्हाला. म्हणजे ना आपल्या ग्रुपवर माताजी एक व्हिडिओ आणि लिंक पाठवतील. हा, मग त्या लिंकवर जाऊन रजिस्टर केलं की तुम्ही क्विज सोडवू शकता. प्रत्येक अध्यायाची 10 गाळांतर असतात आणि त्याच्या खाली त्याचा ऑप्शन असतो, तुम्ही सिलेक्ट करायचं असतं योग्य उत्तर. सोपे असतात, क्विज एकदम सोपी असते. असे करत जेव्हा पहिला अध्याय, दुसरा अध्याय असं करत जेव्हा तुम्ही 18 अध्याय पूर्ण कराल क्विज सोडवून, तेव्हा तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेट म्हणून ऑप्शन तिथेच असतं 18व्या अध्यायानंतर. मग तुम्ही ते डाउनलोड केलं की तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं सर्टिफिकेट येतं. मग ते सर्टिफिकेट असतं, ते तुम्ही दुसऱ्या लेवलसाठी वापरू शकता. हा, दुसरी लेवल जॉईन करायची झाली तर त्या सर्टिफिकेट शिवाय तुम्ही नाही करू शकत जॉईन. ओके, तर हे थोडक्यात आपलं स्वरूप आहे आपल्या क्लासचं. हा, तर चालेल. आता आपण आपल्या हे इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. हा, यांना प्रणाम करा, यांचे आशीर्वाद घ्या. तोपर्यंत मी आपलं मंगलाचरण म्हणते, आपण आपला क्लास सुरू करूया. हा, तर पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं, तुम्ही वेळ काढून आला तिथे. चालेल. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मी
आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, की तुम्ही बघा ही भगवद्गीता ज्यांनी सोप्या स्वरूपात आपल्यासाठी ती लिहिली, जाणून घ्यायला सोपी केली. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना याची स्थापना केली. हा, पुन्हा आपले इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी, त्यांच्या चरणी प्रणाम करते, ज्यांनी हा अभ्यासक्रम तयार केला. आपण बघूया आता पुढे. पुन्हा मी ज्यांच्याकडून गीता शिकले त्या माझ्या अन्वया माताजी, त्यांना प्रणाम करते. आणि आमच्या मराठीची व्हॉलंटियर्सची टीम आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी यांनाही प्रणाम करते, ज्यांनी ह्या स्लाइड्स पूर्वी इंग्लिश मधून होत्या, ज्यांनी हे ट्रान्सलेट केलं. आणि बरंच असतं, टीमवर्क असतं हे सगळं, त्या आमच्या मराठी टीमला पण प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण स्वतःच्या बिझी लाईफ मधून थोडा वेळ काढून इथे आलात, वेळ हा, तो त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आपण चरणांमध्ये प्रणाम. तर ओके, आपण आता सुरू करूया. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, हा, तर काय आहे हे आपण आता बघूया. हा आपला पहिला अध्याय आहे, अर्जुन विषाद योग. तो थोड्या वेळाने सुरू होणार. त्याच्या आधी आपल्याला ना ही माहिती हवी की आपण कुणाकडून शिकतोय, काय आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, कोण आहेत प्रभुपाद स्वामी. तर थोडं जाणून घेऊया आपण. हा हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर प्रणाम करा. हा, तुम्ही जिथे आहात तिथून प्रभुपाद स्वामींचे आशीर्वाद घ्या, की आपल्याला आपला हा म्हणजे जो टप्पा आहे पहिला, हा निर्विघ्नपणे पार पडू दे. गुरुजींचे आशीर्वाद असू दे. हा, तर प्रभुपाद स्वामींनी माताजी पुढची स्लाइड घ्या. त्यांचं बालपण बघूया. हा, म्हणजे त्यांचा जन्म ना 1 सप्टेंबर 1886 मध्ये, नाही 1896 मध्ये कोलकात्यामध्ये झाला. त्यांचं नाव अभय चरण डे असं होतं. आणि वडिलांचं नाव गौरमोहन डे, आईंचं नाव रजनी देवी. तर वडील कपड्यांचे व्यापारी होते. तर ह्यांचं बालपण आहे ना, ही 1 नंबरची स्लाइड बघा. हा, तुम्ही इकडे ही. तर त्यांचं बालपण आहे ना, हे एकदम भक्तिपूर्ण वातावरणात गेलं. त्यांचे आई वडील हे एकदम शुद्ध भक्त होते. म्हणजे त्यांच्या जवळच घराच्या कृष्ण मंदिर होतं. त्यामुळे रोज ते कृष्ण मंदिरात जायचे, आई वडीलही जायचे. आणि जेव्हा ते झाले ना, तेव्हा त्यांची पत्रिका वडिलांनी त्यांच्या एका म्हणजे भटजी किंवा त्यांची पत्रिका तयार करतात त्यांना दाखवली, करून घेतली त्यांच्याकडून. तर त्यांनी सांगितलं होतं की हा मुलगा आहे ना, हा वयाच्या 70व्या वर्षी साता समुद्रापार जाईल. पुन्हा हा थोर कृष्ण भक्त होणार आणि 108 कृष्ण मंदिरांची स्थापना करेल. हा, मग आणि हे जे गौरमोहन डे होते ना, हे जेव्हा संध्याकाळी घरी यायचे त्यांचे दुकान बंद करून, तेव्हा भागवत गीता त्यांचं वाचन करायचे घरी. म्हणजे आधी स्नान संध्या करून, मग आरती वगैरे करून, प्रसाद म्हणजे नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून जेवायचे. पुन्हा ह्यांच्या घरात नेहमी संत वगैरे असांचं येणं जाणं असायचं. असं धार्मिक वातावरण होतं आणि तेच बघत प्रभुपाद स्वामी मोठे झाले. मग तो पहिला स्लाइड आहे ना, त्याच्यामध्ये 5 वर्षाचे होते प्रभुपाद स्वामी. तेव्हा ना बघा, अ, ही आता झाली ना पुरीला जगन्नाथांची रथयात्रा, तशी रथयात्रा करूया असं वडिलांकडे हट्ट धरला. मग आहे ना, ते म्हणाले की वडिलांनी बघा गाडा असा छोटासा बनवूनही दिला. आणि बलराम म्हणजे कृष्ण, सुभद्रा आणि बलराम यांचे छोटे छोटे अर्चविग्रह दिले. आणि प्रभुपाद स्वामी 1 आठवडाभर गल्लीतल्या त्यांच्या बरोबरच्या सवंगडी मुलांना घेऊन ती रथयात्रा काढायचे. मोठे पण सामील झाले होते, प्रसाद वगैरे केला होता. असं त्यांचं बालपण गेलं. मग ते जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा एकदा त्यांचा मित्र म्हणाला की एक चांगले संत येणार आहेत, त्यांचं प्रवचन ऐकायला तू चल. तर प्रभुपाद स्वामी म्हणाले, नाही मी नाही येणार, आता मी तर नेहमीच ऐकतच असतो. पण मित्र ओढतच घेऊन गेला त्यांच्या तिकडे, त्यांना जातो. मग तिथे त्यांना भक्ती सिद्धांत सरस्वती, जे प्रभुपाद स्वामींचे गुरु आहेत, त्यांची पहिली भेट झाली. 1922 मध्ये पहिली भेट झाली. ते खरं तर प्रभुपाद स्वामी जस्ट जाऊन यायचं म्हणून गेलेले, पण 2 तास सलग त्यांच्या बरोबर ना पहिल्याच भेटीत चर्चा करत बसतात. ते काय म्हणतात की तुला
आपलं हे जे वैदिक ज्ञान आहे, भागवत धर्म, हं, आपला हा जो भागवत धर्म आहे ना, आणि आपलं गीता, भागवतम ह्या वैदिक ग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय आणि भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी तुला साता पार जायचंय. मग प्रभुपाद स्वामी अचानक आता पहिल्याच भेटीत गुरु म्हणजे असं कोणतरी म्हटल्यावर ते म्हणाले, "असं कसं?" एकतर पैसेही नव्हते आणि म्हणाले, "हा आपण आता पारतंत्र्यात आहोत. इंग्रजांचं राज्य आहे आपल्यावर. कोण आपल्या भाषेला, आपल्या ज्ञानाला विचारत नाही." तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतींनी खूप छान सांगितलेलं म्हणजे गुरु आपल्या जीवनात किती गरजेचे असतात बघा. ते काय म्हणाले, की हे बघ ह्या बाह्य परिस्थिती आहे. आज कोणाचं राज्य आहे, पैसे आहेत की नाही, हां, हे सगळं बाह्य परिस्थिती आहे आणि ही सतत बदलतच असणार. हां, पण हा जो आपला भागवत धर्म आहे, हे गीता भागवतमचं ज्ञान आहे, हे सनातन आहे. ते काल होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे तुला जावं लागेल. पण तेव्हा काय प्रभुपाद स्वामी गेले नाहीत. प्रभुपाद स्वामी त्यांना मात्र सतत त्याच्यानंतर त्यांच्या मठात जात राहिले, भेटत राहिले आणि 1933 मध्ये दीक्षा घेतली. आणि मग प्रभुपाद स्वामींना मनातून वाटायचं, की गुरुनी असं सांगितलंय, पण जमत नव्हतं आणि मग ते भारतात मात्र खूप प्रयत्न करायचे. त्यांचं जे वैयक्तिक आयुष्य होतं ते सांभाळून भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते बघा ते व्याख्यानं द्यायचे. पण व्याख्यानं माणसं ऐकायचे. हां आणि मग झालं की उठून जायचे. तो आपण जॉइन होऊया वगैरे असं काही नाही. पुन्हा मग ना एक जाऊ देवाची या गावा म्हणून म्हणजे बॅक टू गॉडहेड नावाचं एक पत्रक छापून घ्यायचे. आजही सुरू आहे ते आपलं पत्रक हां. तर ते पण सगळं दिल्लीला म्हणजे जाऊन स्वतःच सगळं बनवून म्हणजे छापून घ्यायचे. स्वतःच ठिकठिकाणी जाऊन विकायचे. असं बरंच करायचे. मग शेवटी 1956 मध्ये प्रभुपाद स्वामींनी संन्यास आश्रम स्वीकारला आणि वृंदावनात राहायला गेले. मग वृंदावनात तरी पण कुठेतरी सॉरी 1959 मध्ये संन्यास घेतला हां. 56 वर्ष वय होतं त्यांचं. मग तरी पण त्यांना वाटायचं, की आपल्या गुरूंची आज्ञा मानायला हवी होती. आपण पाश्चात्य देशात जायला हवं. मग तेव्हा त्यांच्या एक सिंधिया शिपिंग कंपनी म्हणून होती. त्यांचे मालकीणबाई होत्या सुमती देवी मुरारी. हां, त्यांना ते एकदा भेटायला जातात, की तुम्ही मला अमेरिकेला जायचं एक तिकीट द्या. त्या म्हणतात, "तुमचं वय बघा 70च्या आसपास वय आहे. तुम्हाला आता हे प्रवास झेपणार नाही." मग खरं परत एकदा प्रभुपाद स्वामी मग त्या नाही म्हणतात, पण परत एकदा जातात तेव्हा आणि मग त्या देतात त्यांना तिकीट आणि वयाच्या 70व्या वर्षी म्हणजे 1965 मध्ये हां, 13 ऑगस्ट 1965 ला. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. प्रभुपाद स्वामी अमेरिकेला जायला निघतात आणि काही बरोबर नव्हतं हां, पैसे नव्हते, काही नाही. फक्त गुरूंची आज्ञा आणि हे गीता भागवतचं ज्ञान आणि ते जलदूत नावाचं हे जहाज होतं बघा, ह्याने गेले होते. बराच मोठा प्रवास होता. 2 वेळा प्रभुपाद स्वामींना त्याच्यात हार्ट अटॅक आलेला आणि तो कार्गो शिप होतं. ते मालवाहू जहाज होतं हां, मनुष्यानीचं नव्हतं. पण त्या जहाजातून गेले होते आणि तिथं ना प्रभुपाद स्वामींना मात्र एक स्वप्न पडलं होतं, की त्यांना वाटायचं आपण निघालोय, कोणही तिथे ओळखीचं नाही, कसं होणार? पण त्यांना दिसलं, की ते जे जहाज आहे ना, त्याला खालून कृष्णाने हात लावला आणि कृष्ण घेऊन चालले. मग म्हणाले, "ठीक आहे, कोणी नाही, पण कृष्ण आहेत ना आपल्याबरोबर." आणि मग तिथे गेले. तिथे त्यांच्या एक मित्राचा मुलगा होता, त्याच्याकडे बोस्टनला जातात. पण न्यूयॉर्क हे मोठं शहर, त्यामुळे प्रभुपाद स्वामी न्यूयॉर्कला जातात थोडे दिवसांनी आणि तिथल्या पार्कमध्ये जाऊन रोज हरिनाम संकीर्तन म्हणजे हरे कृष्णाचा जप करत असतात. मग हळू ना त्या पार्कमधली मुलं, माणसं त्यांच्या भोवती बसत असतात. हे काय आहे? कानाला एवढं छान वाटतंय आणि असं करत ना लोकं त्यांच्याबरोबर जोडली गेलीत आणि 1966 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना ह्याची स्थापना झाली आणि मग त्याच्यानंतर आहे ना पूर्ण जगभर प्रभुपाद स्वामींनी कृष्णांची मंदिरं उभी केली आणि या कृष्ण भावनेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. 70 पेक्षा जास्त पुस्तकांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं. बरेच युनिव्हर्सिटीमध्येच वगैरे ना आपल्या वैदिक ज्ञानाचा अभ्यास करतात तिथे प्रभुपाद स्वामींची पुस्तकं म्हणजे रेफरन्ससाठी वापरली जातात हां.
घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा. हे ते आपलं पत्रक आहे. बॅक टू गॉडेड, मराठीत जाऊ देवाची या गाव आहे. आणि जिथे प्रभुपाद स्वामी बरेच पॉलिटिशियनना वगैरे पण भेटायचे, त्यांना असं वाटायचं की कृष्ण भावना ही सगळ्यात म्हणजे लीडर मध्ये आली तर प्रजा सुखी होईल. आणि इकडे ही पुस्तकं त्यांनी ट्रान्सलेट करून ठेवलेली आहेत. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आहे म्हणजे पूर्ण जगभर त्यांनी प्रवास केला आणि कृष्ण मंदिरांची स्थापना केली 1965 पासून 1977 पर्यंत. हे आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद, त्यांचे आशीर्वाद घेऊया हा आपण. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना आपले हे मंदिर आहे ना, हे मँगलोर मध्ये आहे. तुम्ही कधी मँगलोर बाजूला गेलात तर नक्की मंदिराला अवश्य भेट द्या. आता 17 ऑगस्टला, 17 नाही 18 ऑगस्टला ना नवीन मंदिराचं उद्घाटन आहे. तुम्ही जाऊ शकलात त्या कार्यक्रमाला, शक्य असेल तर नक्की जाऊन या. 17, 18, 19 ह्या 3 ऑगस्ट म्हणजे ह्या 3 दिवसात जमलं तर अवश्य जाऊन या. हा घ्या माताजी पुढचे स्लाइड. आणि आपले इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष आहेत नामानिष्ठदास प्रभूजी, ज्यांनी IIT कानपूर मधून बीटेक केलेलं आहे. हा आणि थांबा थांबा माताजी. मग आहे ना अ, प्र म्हणजे हे हा कोरोना पॅन्डेमिक आला ना, त्याच्या आधी नामानिष्ठदास प्रभूजी हे जाऊन कॉलेजेस मध्ये वगैरे असं जाऊन गीता भागवतचा प्रचार करायचे. पण जेव्हा हा पॅन्डेमिक आला आणि सगळं आत आलं ना, मग सगळी आत पॅक झाली, मग आता काय करायचं, तेव्हा मग प्रभूजींनी ठरवलं की आपण हे करूया, ऑनलाईन भागवत सॉरी भगवत गीता शिकवायचा क्लास सुरू करूया. मग तेव्हा त्यांनी ते स्लाइड आणि ते सगळं बनवलं आणि 18 दिवसात 18 अध्याय असा हा आपला अभ्यासक्रम सुरू केला. मग त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला आणि पूर्ण फ्री. ह्याच्या 5 लेवल असतात, सगळं फ्री. मग पण त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मग वेगवेगळ्या भाषांमध्ये सुरू केलं. हम्म मग आता बऱ्याच भाषांमध्ये हे क्लास दर महिन्याला घेतला जातो. 18 दिवसात 18 अध्याय भगवद्गीतेचे. हा आणि तर स्वतः नामानिष्ठदास प्रभूजींनी ह्या स्लाइड्स बनवलेल्या आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर त्याबद्दल म्हणजे नामानिष्ठदास प्रभूजींनी पण एक खूप छान स्लाइड्सच्या रूपात शिकताना आपल्याला थोडी ती इझिली कळते. ओके. आता हे म्हणजे महात्मा गांधी किंवा आईन्स्टाईन काय म्हणतायत बघा, भगवद्गीता का शिकावी. आता हे झालं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आलं ना लक्षात की काय आहे ही संघटना. कृष्ण भावनेचा प्रसार करणे, भगवद्गीता आणि भागवतम अशा आपल्या ग्रंथांचा प्रसार करणे, प्रचार करणे हेच ध्येय आहे. ओके. आता भगवद्गीता काय आहे हे बघूया. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे, ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मानला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. म्हणजे माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे महात्मा गांधी काय, आईन्स्टाईन काय, ही लोक पण भगवद्गीताचा अभ्यास करायची. वाचा माताजी. हरे कृष्णा. जे गीतेचे चिंतन करतात त्यांना त्यांना दररोज नवीन आनंद, नवीन अर्थ प्राप्त होतात. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो, तेव्हा बाकी सर्व काही अनावश्यक वाटते. हरे कृष्णा. तर हे त्यांची मतं आहेत बघा. कोणाची, हे आईन्स्टाईन, आता ते किती थोर शास्त्रज्ञ होते, पण त्यांनाही वाटलं की भगवद्गीता किती महान ग्रंथ आहे. आणि आपले गांधीजी. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आहे ना, आता आपल्या इस्कॉनची भगवद्गीताचा वर अभ्यासक्रम आहे. आता इस्कॉनची भगवद्गीता का, तर बघा, तुम्ही आता मोबाईल चार्जिंगला लावलात, सॉकेटमध्ये चार्जर घातला आणि त्याची पिन आपण आपल्या मोबाईलला जोडली. समजा पिन कुठेतरी वायर कुठेतरी कट झाली आहे, तार तुटली आहे, तर तुमचा मोबाईल चार्ज होत नाही, हो की नाही. तशी हे जे ज्ञान आहे ना, हे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून घ्यायचं असतं, तर ते आपल्या हृदयामध्ये जसंच्या तसं प्रकट होतं. मग आपली ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ना,
ही कुठेही तुटलेली नाही. आता प्रभुपाद स्वामींपासून थेट ती नारदांचे गुरु कोण? ब्रह्मा, ब्रह्मांचे गुरु कोण? कृष्ण. अशी अखंड शृंखला आहे. त्यामुळे आपण प्रभुपाद स्वामी म्हणजे इस्कॉनच्या भगवद्गीतेचा अभ्यास करतो. हा, आणि का ते पण लक्षात आलं ना, तिच्यावर जशी आहे तशी लिहिलेलं आहे बघा इथे, जशी आहे तशी. हा, ते का लिहिलंय जशी आहे तशी? तर त्यासाठी की जे गुरुनी शिकवलं ते जसंच्या तसं पुढे सांगितलेलं आहे. स्वतःच्या मनाचं त्यात काही घातलेलं नाहीये, मला वाटलं म्हणून वगैरे. जे अधिकृत ज्ञान आहे, हा, गुरु शिष्य परंपरेतून आलंय तेच ज्ञान यामध्ये आलेलं आहे. ओके. आणि तुम्ही ही भगवद्गीतेच्या मध्ये ना आपल्या गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. सर्व गुरूंची नावं आहेत त्याच्यामध्ये. आता बघा, भगवद्गीता हा एक विशाल ग्रंथ आहे, म्हणजे तसा अभ्यास करायला 1 वर्ष लागतं. हा, आपण 18 दिवसात काय करणार आहोत? तर आपण महत्वाचे श्लोक घेणार त्या अध्यायातले, आणि कृष्ण आणि अर्जुन यांचा विचार प्रवाह काय आहे ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि ह्याचं ध्येय काय आहे? तर तुम्हाला भगवद्गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करणे. ओके. आता तुम्ही म्हणाल ना, मग त्याची पुढची स्लाइड घ्या, की भगवद्गीता का शिकायची? तर कसं आहे ना, हे बघा, मनुष्य आहोत, तुम्ही मानव हा जन्म मिळाला आहे, तर भगवद्गीता आपल्यासाठी आहे. म्हणजे ते तुमचा देश, धर्म, जात, पंथ, तुम्ही काहीही माना, तुमची भाषा काही असू दे, तो प्रश्न नाहीये. तुम्ही निसर्ग म्हणजे प्रकृती जेव्हा विचार माताजी तुम्ही म्यूट झाले. फोन आलेला त्यामुळे तो आवाज आला नसला. ओके. तर आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय ना, तर आपल्याला भगवद्गीता शिकणं अनिवार्य आहे. आता का, ते तुम्हाला पुढच्या 18 दिवसात कळेल. आणि ती सर्वांसाठी आहे, म्हणजे ती सूर्यप्रकाशासाठी आहे. सूर्यप्रकाश सगळीकडे पडतो ना, सूर्य असा विचार करत नाही की मी फक्त भारतालाच प्रकाश देणार किंवा मी ह्या राज्यालाच देईन, असा सूर्य विचार करत नाही. तशी भगवद्गीता आहे, ती सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे आपण तिचा अभ्यास हा करायला हवा. ओके. आणि ती ना आपल्या म्हणजे आता ती स्लाइड आहे का बघू आपण. मग आता जी पुढे स्लाइड आहे का बघा, काय आहे भगवद्गीतेला काय आहे तर म्हणायचं तर ते आपल्या पुढच्या 1-2 स्लाइड बघा बघू. जीवनाचं हे आहे पुस्तक. हा, मागे मागे या, मागे या. तर भगवद्गीता काय आहे सांगा? आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल असं का? तर युजर मॅन्युअल मिळतं. तुम्ही जे म्हणून काय इलेक्ट्रिक वस्तू आणता, वॉशिंग मशीन, फ्रीज, अशा सगळ्याबरोबर आपल्याला एक युजर मॅन्युअल विच मिळतं ना, मग आपण बघतो ना, की हे कसं चालवायचं हे त्यात दिलेलं असतं ना. तसं मनुष्य जीवनाचं कुठं काय, कुठे आपण एवढे विषय शिकतो, कॉलेजेसमध्ये पण जातो, जीवनात आजूबाजूला तुम्ही माणूस म्हणून काय वागायला हवं हे कुठे कोण सांगतं आपल्याला? तर भगवद्गीता ते आपल्याला सांगत असते. त्यामुळे मनुष्य जीवनाचं युजर मॅन्युअल आहे. हा, भगवद्गीता काय आहे असं तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही नक्की सांगा की ते मनुष्य जीवनाचं पुस्तक आहे, मार्गदर्शक आहे. ते आपण कसं वागायचं, का मिळतो आपल्याला मनुष्य जन्म, का झालो मी मनुष्य, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार. किंवा नसतो झालो मनुष्य आपण, तर एक जण नाही मनुष्य झाला म्हणून काय अखंड विश्वाच्या पसाऱ्यात फरक तर नाही ना पडत. ओके. त्यामुळे लक्षात ठेवा की भगवद्गीता हे मनुष्याच्या जीवनाचं पुस्तक आहे. हा, मार्गदर्शक आहे ती. आणि ती सूर्यासारखी आहे, ती सगळ्यांसाठी हवी. तुम्ही एक्सक्यूज नाही देऊ शकत की मी हा आहे, मी तो आहे म्हणून मला गरज नाही. तसं नाही, ते प्रत्येक मनुष्यासाठी आहे. आणि पण लक्षात ठेवा की भगवद्गीता या शब्दाचा अर्थ काय? तर ते भगवान अधिक गीत. हा, म्हणजे भगवंतानी गायलेलं गीत आहे ते आपल्यासाठी. म्हणजे जर का तुम्हाला असं कधी वाटेल की
भगवंता तुम्ही कोण आहात, माझ्याशी बोला तरी. तेव्हा गीता उघडा आणि वाचायला सुरू करा. ती भगवंतांच्या मुखातून आलेली वाणी आहे. हा ह्या जगातली नाहीये ती, आध्यात्मिक जगातलं आहे. कारण भगवंतांच्या मुखातून आलेली वाणी आहे ती. त्यामुळे जेव्हा वाटेल की कृष्णाने आपल्याशी, भगवंतानी आपल्याशी बोलावं, तेव्हा गीता आपल्याला त्यांनी दिलेली आहे. त्या ह्याने ते आपल्याशी बोललेले आहेत. आणि गीता युनिक आहे. ते की बाकीचे सगळे जे धर्मांचे ग्रंथ वगैरे आहेत, ते कुठल्या ना कुठल्या तरी संतांनी लिहिलेले आहेत. मी दूत आहे म्हणून मेन्शन केलेलं आहे त्यांनी त्याच्यात, की मी परमेश्वराचा पुत्र आहे, मी परमेश्वराचा दूत आहे. भगवद्गीता हे जे पुस्तक आहे ना, हे कृष्ण आता आहेत बघा श्लोकांमध्ये, श्री भगवान उवाच, म्हणजे ही वाणी साधी नाहीये, ही पवित्र वाणी आहे, कृष्णांच्या मुखातून आलेली वाणी आहे. ओके. त्यामुळे तुम्ही थोडस वही आणि पेन घेऊन बसत चला. जेव्हा 18 दिवस खूप फास्ट जातात, मग जेव्हा तुम्हाला वाटेल ना की आपण काय शिकलो, तेव्हा तुम्ही नक्की उघडून वाचा हे ती वही. हा, रेकॉर्डिंग येतीलच, पण तरी पण तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा. त्यामुळे आता 3 गोष्टी लक्षात ठेवा की ती सगळ्यांसाठी गरजेची आहे. हम्म. पुन्हा आपली अधिकृत भगवद्गीता, म्हणजे भगवद्गीतेवर आपल्या जसे आहे जशी आहे तशी असं का लिहिलंय, तर ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आली आहे. मला नाही तर तुम्ही खूपशी मार्केटमध्ये तुम्हाला भगवद्गीता मिळतील, ज्यात कधी कधी कृष्णाचं पण नाव नसतं. जे मनाला वाटेल ते स्पष्टीकरण देऊन वगैरे लिहिलेलं असतं, तसं नाही. तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेली आहे ही. हा, आणि नक्की तुम्ही पण जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तशीच घ्या, जी एक अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आलेली आहे. पुन्हा भगवद्गीता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, तर कृष्णाने गायलेलं हे गीत आहे. पुन्हा लक्षात ठेवा की भगवद्गीता काय आहे, तर ते जीवनाचं पुस्तक आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे बघूया. 575 श्लोक आहेत. त्यातले अर्जुनाच्या मुखातनं आलेले किती आहेत? 83 आहेत. हा, सॉरी, कृष्णांच्या मुखातून आलेले 575 श्लोक आहेत. त्यात हा, अर्जुनाच्या मुखातून आलेले किती आहेत? 83 आहेत. संजय कोण होते? धृतराष्ट्रांचे मंत्री होते. त्यांच्या मुखातून आलेले किती आहेत? 41 आहेत. आणि धृतराष्ट्राच्या मुखातून किती आले? एक आलाय. पहिलाच श्लोक आहे. हा, पहिलाच श्लोक आहे, तो बघू आपण आज. तर 700 श्लोकांची आहे भगवद्गीता. हा, ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता भगवद्गीतेमध्ये कशाची चर्चा आहे? हा, कुठल्याही पुस्तकाचे काही हे असतात ना, विषय असतात. तर गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म, हा, ह्या 5 विषयांची चर्चा आहे. की ईश्वर म्हणजे कोण आहे? हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे पहिले ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, हा, आणि कर्म हे आपल्या हातात असतं. एक मिनिट. हा, हा, ईश्वर कोण आहेत हे ते सांगणार. हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतोच, की कोण आहेत ईश्वर सर्वोच्च. त्यांच्याविषयी सांगते, डिटेल सांगते गीता. हा, का आहेत ते ते पण सांगते. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ईश्वर झाले. आता प्रकृती. तर ही जी आपल्या आजूबाजूला हा निसर्ग दिसतो, ही प्रकृती आहे. आणि सत्व, रज आणि तम ह्या प्रकृती आहेत. हे आता तुम्हाला आता नाही कळणार, शेवटच्या 6 अध्यायांमध्ये कळणार, तेव्हाच आहे हे. पण ही प्रकृती आपण किती बांधलेलं असतो तिने, तर त्याविषयी सांगताय. ओके माताजी, पुढची स्लाइड. जीव म्हणजे आपण, जीवात्मा आहोत आपण. आपण कोण आहोत, कुठे येतो, कुठं जायचंय आपल्याला, हा सगळा म्हणजे का आलो आपण, हे सगळं आपल्याविषयीचं सगळं भगवद्गीता सांगते. आणि कुठं जायचंय हेही सांगते. हा, मग हा तिसरा, ईश्वर, जीव, प्रकृती, आता काळ. माताजी पुढची स्लाइड घ्या. काळ कसा आहे, तुम्ही मी सगळेच बघा काळाच्या बंधनाने बांधलेले आहोत ना. आता मला काय म्हणजे मला 1 तासात टाइम, तुम्हाला 1 तास सांगितलाय तर पूर्ण करायला हवा. पण जरासा मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना, थोडासा वेळ लागतो हे अध्याय पूर्ण व्हायला. पण काळाने आता 18 दिवस आपले हे 1-1 तासाचं, त्याच्यानंतर मग आपण नाही भेटत.
असं म्हणजे प्रत्येक जण काळाने बांधलेला आहे. हा, तर हा काळ काय आहे हे बघूया. ओके, घ्या बा त्याची पुढची स्लाइड. आणि कर्म. कर्म म्हणजे काय, आपण प्रत्येक जण कर्म करत असतो. असं नाही होत की मी कुठलं कर्म करत नाही, असं कधी होत नाही. कुठलीही क्रिया जी करतो ती कर्म म्हणूनच धरली जाते. ओके. तर कर्म आपण बघू ते पण नंतर. त्या कर्मांनी आपल्या जीवनाशी किती प्रभाव पडतो त्या सगळ्याचा. हा घ्या बा त्याची पुढची स्लाइड. आता भगवद्गीतेची पार्श्वभूमी बघूया. हे वाचा माताजी, एकदा सांगते तुम्हाला. हरे कृष्ण. भगवद्गीतेची पार्श्वभूमी. अर्जुनाचा भ्रमनिरास आणि भ्रमाचे स्वरूप ही कृष्णाची मांडणी समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ नसता तर त्याला सोडवण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरजच उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला तरी तो सर्वांच्या हितासाठी आहे. हरे कृष्ण. ओके, हरे कृष्ण. हे जरा ट्रान्सलेशन इकडे तिकडे असतं. तर भगवद्गीतेची पार्श्वभूमी म्हणजे कसं आहे, आता पहिलाच आपला अध्याय अर्जुन विषाद योग. हा, तर अर्जुन युद्धासाठी एका ओळीत सांगायचं तर युद्ध करणार नाही म्हणत होता. आणि कुठल्या वेळी करणार नाही म्हणत होता, की जेव्हा दोन युद्ध म्हणजे दोन सैन्य एकमेकाच्या समोर उभी होती. पुन्हा शंख वाजले गेले होते. म्हणजे शंख वाजले गेले म्हणजे कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होणार होती. आणि अशा क्षणी हा महान योद्धा म्हणत होता की मी युद्ध करणार नाही. आणि कसा तो इतका हे झाला होता, म्हणजे दुःखात बुडाला होता, की तो कृष्णांना सांगतो. जेव्हा तुम्ही स्वतः भगवद्गीता वाचाल तेव्हा पहिल्या अध्यायात शेवटी शेवटी तो श्लोक आहे बघा, की आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पण आहे, त्याचीच सुरुवात आहे, की तो म्हणतो की माझ्या हातून शस्त्र गळून पडतंय आणि बसतो तो रथात. हा, आणि सांगतो कृष्णांना की मी कृष्णा नाही लढणार म्हणून. तर ही आहे भगवद्गीतेची पार्श्वभूमी. आली ना लक्षात? म्हणजे युद्ध कुठल्याही क्षणी सुरू होणार असतं. अशा वेळेस अर्जुन कृष्णांना म्हणतो की मी नाही युद्ध करणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हा, कृष्ण. वाचा. अर्जुनाचा असमंजसपणा. कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ चालवला. अर्जुन कुरुक्षेत्राची लढाई करण्यास तयार नव्हता. तो श्रीकृष्णांना शरण गेला आणि परिणामी श्री भगवद्गीता बोलली गेली. हरे कृष्णा. हो, हा, हे लक्षात लक्षात ठेवा. भगवद्गीता आहे ना, त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण काहीही बोललेले नाहीयेत. दुसऱ्या अध्यायामध्ये पण सुरुवातीच्या श्लोकात जेव्हा अर्जुन म्हणतो की मी आता पूर्ण तुम्हाला शरण आलोय आणि तुम्ही मला मार्गदर्शन करा कृष्णा, तेव्हा कृष्ण बोलायला सुरू झालेले आहे. त्याच्या आधी ते बोललेले नाहीयेत. त्यामुळे आपल्याला पण कृष्णाने आपल्या जीवनात यावं, मार्गदर्शन करावं असं वाटत असेल तर आपल्याला त्यांना शरण जावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. तर ते येणार आपल्या जीवनामध्ये. ओके. घ्या. आणि तुम्ही ह्या स्लाइड मध्ये बघा की कशी असेल तो क्षण, की एवढं अथांग सैन्य दोन्ही एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि हा महान योद्धा म्हणतोय मी लढणारच नाही म्हणून. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हे गीता महात्म्य तुम्ही कधी घरी जरी भगवद्गीता वाचून पूर्ण केली ना, की गीता महात्म्य म्हणून आहे, तुम्हाला युट्यूबवर मिळेल. ते वाचायचं असतं. मला आता इथे येत नाही. पण आपले काही श्लोक महत्वाचे आहेत, तो फक्त आपण ह्यातला बघूया. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. सर्वोपनिषदो गाओ गोका. हे दिसत नाही आता जेव्हा. थोडं चमकतंय, तुम्ही ट्रान्सलेशन वाचा माताजी. हरे कृष्णा. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत आणि गायीचं दूध देणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भगवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. हरे कृष्णा. मग आता तुमच्या लक्षात आलं ना, गीता महात्म्यामध्ये काय सांगितलंय? गीता हे उपनिषद आहे. म्हणजे गीतोपनिषद म्हणतो ना आपण. महाभारताच्या शांती पर्वामध्ये कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. तर हे जे गीतोपनिषद आहे ना, हे कसं आहे, एक गाय आहे. भगवद्गीता म्हणजे काय आहे? गाय आहे. आणि गोपाल कोण आहे? तर नंदाचे पुत्र श्रीकृष्ण हे
गोपाल आहेत हा. आणि त्या गाईचं वासरू कोण आहे? तर अर्जुन आहे. मग त्या वासराला दूध हवंय, गीतामृत हवंय. दुधाला, गीतेला काय म्हणतो आपण? गीतामृत म्हणतो ना. मग ते गीतेचं दूध, गीतामृत कोण काढून देणार त्या वासरासाठी? तर कृष्णानी इथं भगवद्गीतेच्या रूपात ते अर्जुनाला दिलेलं आहे हा. आणि आपणही अर्जुनाच्याच पावलांवर जायचंय. आणि आपणही वासरूच आहोत, आणि आपणही कृष्णाने दिलेलं हे गीतामृत प्राशन करायचंय हा. बघूया आता आपण. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके, आता हा आजचा अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग असं ह्याचं नाव आहे. विषाद ह्या शब्दाचा अर्थ दुःखाची थोडी आणि पुढची पायरी असते. म्हणजे जेव्हा दुःख तुमच्या हृदयामध्ये उतरतं हा, तेव्हा तो विषाद असतो. मग दुःखाच्या खूप पुढची लेवल असते, की मला काय झालं होतं अर्जुनाला एवढं, की हा तसा अर्जुन हा शूर योद्धा आहे. हा साधा नाहीये तो. मग एवढं काय झालं, की म्हणजे हा विषाद कशाचा बरं झाला ह्याला? हा, बघूया. तर आपण घ्या माताजी पुढची स्लाइड घ्या. इथं ना अ, पार्थ सारथी म्हणतात, माहित आहे ना तुम्हाला? कृष्णांना काय म्हणतात? पार्थ सारथी का? तुम्हाला कोणाला माहित आहे का पार्थ का नाव आहे अर्जुनाचं? मी सांगू माताजी? हरे कृष्ण माताजी. हा, सांगा सांगा. कारण तो कुंतीचा श्रीकृष्णांची आत्या ही अर्जुनाची आई म्हणजे कुंती होती, आत्या. आणि पृथ्वीचा पुत्र म्हणजे कुंतीला उद्देशून पृथ्वीचा पुत्र. हो, कुंती देवींचं माहेरकडचं नाव होतं पृथा आधीचं. मग त्यावरून पृथेचा पुत्र तो पार्थ. मग पार्थ सारथी कृष्णांना म्हणतात. म्हणजे त्यांनी सारथ्य स्वीकारलं ना अर्जुनाचं, म्हणून ते पार्थ सारथी आहेत. मग तसंच आपण पण आपल्या जीवनाचा रथ कृष्णांच्याकडे सोपवून टाकूया हा, आणि आपण पण आपला प्रवास सुरू करूया. तर माताजी ऍक्च्युली हा, तो मागची स्लाइड घ्या, आधी श्लोक वाचूया. वाचा माताजी. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. हाच तो धृतराष्ट्राच्या मुखातला एकमेव श्लोक. 700 श्लोक आहेत गीतेमध्ये, त्याच्यामधला एकमेव श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडून आलेला आहे हा. आणि आता मागची स्लाइड घ्या. तर इथं तुम्ही धृतराष्ट्र बघा कसा दिसतोय. मागची हा. आता हा साधारण हे होता बघा. ही ती सिच्युएशन होती की दोन्ही बाजूला अफाट सैन्य होतं, आणि अर्जुन कृष्णाला म्हणतो की रथ मधोमध घेऊन चल, मला बघायचंय की मी कुणाविरुद्ध लढणार आहे. मग कृष्ण त्याचा रथ मधोमध नेऊन उभा करतो. आणि अर्जुन बघत असतो की आपले भीष्म पितामह आहेत, ज्यांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं, आपले गुरु आहेत, आपले भाऊ आहेत हा, असे सगळे आहेत, ह्या सगळ्यांच्या विरुद्ध आपण लढायचंय. मग तिथेच आता धृतराष्ट्र म्हणजे तुम्ही हा वरच्या कोपऱ्यात आहे, हा वरती धृतराष्ट्र आहे, मध्ये अर्जुन आहे, खाली दुर्योधन आहे. ओके, तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला पहिल्यांदा सांगा की धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तुम्हाला काय वाटतं? सांगा तुम्ही सर. बोला. भयभीत झालेला आहे. आणि विचार करतोय काय झालं असणार तिथे. ओके, आणि हा आता अर्जुन काय वाटतो बघा अर्जुनाकडे बघून. निराश झालेला आहे. हताश झालाय, अश्रू आले डोळ्यातून. ओके, बरं. आता दुर्योधनाकडे बघा, खाली हा दुर्योधन आहे खाली. हा कसा वाटतो बघा तुम्हाला, त्याचे भाव काय वाटतात? रागात आहे. तुम्ही सगळे बोलू शकता हा, अनम्यूट करून सांगा तुम्ही.
तर हा दुर्योधन जो आहे तो दिसतो बघा अँगर, रागात आहे. आणि तो नेहमीच असा रागातच असायचा, सतत क्रोध, अधिकार माझा चालायला हवा, सगळं माझं आहे, असा तो अहंकार आणि क्रोध हे दोनच गोष्टी होत्या. ओके. तर ह्या 3 वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, पण आहे एकाच सीनवरच्या, म्हणजे एकच परिस्थिती तिघांच्या समोर आहे आणि त्यावर ह्या तिघांच्या वेगवेगळ्या ह्या प्रतिक्रिया आहेत. हा हा जो मधला आहे हा आहे शुद्ध भक्त. आता हे 2 कसे आहेत बघा. त्याला वाईट वाटतंय, बाकीच्यांना नाही वाटत आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता आपण पहिला हे बघूया, तो जो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. हा तर हे जे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राला तसं आपल्या ग्रंथांमध्ये हे सांगतात, म्हणजे हा कुठे लिहिला गेला आहे, जे चाललंय हे कुठे, हे स्थान सांगतात. त्यामुळे हे आता भगवद्गीता कुठे आहे? धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, म्हणजे कुरुक्षेत्रावर सुरू आहे हे युद्ध. मग त्याला आता ठिकाणाचं नाव तर कळलं कुरुक्षेत्र, पण त्याला धर्मक्षेत्र का म्हटलंय? तर अगदी म्हणजे युद्ध महाभारताचं व्हायच्या आधी युगानुयुग सुद्धा ते भूमी अत्यंत पवित्र होती आणि त्याच्यावर फक्त पुण्य म्हणजे पवित्र कार्य व्हायची, वेगवेगळे यज्ञ, जप, होम, हवन, अशी पवित्र दान धर्म असे. आणि अगदी पृथ्वीवरचेच नाही तर स्वर्गातले देवी देवता येऊन पण कुरुक्षेत्रावरती धार्मिक कार्य करायची. त्यामुळे ती अतिशय पवित्र भूमी होती. त्यामुळे कुरुक्षेत्राला सगळेजण काय म्हणायचे? धर्मक्षेत्र म्हणायचे. हा. आणि त्यामुळे काळजी लागली होती ह्याला धृतराष्ट्राला, की ते धर्मक्षेत्रावर धर्माचा विजय होणार हे त्याला माहित होतं. म्हणून तो विचारत होता की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, हा इथे मामका पांडवाश्चैव. आता पुढचं बघा, हा श्लोक बरंच काही सांगतो आपल्याला गीतेविषयी, मनुष्याच्या स्वभावाविषयी. आता बघा हा इथे दूध उकळताना दाखवलंय. नाही असू दे, दूध उकळताना दाखवतंय. मग हा काय म्हणतो? मामका पांडवाश्चैव, म्हणजे मामका म्हणजे माझी मुलं आणि पांडूची मुलं. आता तसं बघायला गेलं तर हे सगळे कुरुवंशातले होते, हो की नाही? कुरुवंशातले होते. पुन्हा आणि कोण होते? मग जर का हा स्वतःच्या मुलांना कौरव म्हणायचा, म्हणजे कुरुवंशातले. मग पांडव नव्हते का कुरुवंशातले? त्याचे पण त्यांना हाक मारताना वडिलांवरून पांडूची मुलं ती पांडव असं त्याने केलं. लहानपणापासून कायम त्यांना पांडूची मुलं ती पांडव, म्हणजे स्वतःच्या वंशाचा अधिकार पण देत नव्हता तो. म्हणजे किती आंधळा झाला होता बघा सत्तेसाठी. असं नसतं तुम्ही दृष्टीने आंधळा असणं हे काय हे नाही, ते त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण हा बुद्धीने आंधळा होता. हा. की त्याने तसं बघायला गेलं तर भावाची लहान मुलं त्यांना कधीही सांभाळलं नाही, सतत संकटात टाकणाऱ्या दुर्योधनाला ठाम पाठिंबा दिला. हा. आणि आता ह्या म्हणजे फायनल युद्धाच्या ते एकत्र आले तरी पण तो कसं म्हणतोय बघा, माझी मुलं आणि पांडूची मुलं, असं म्हणून त्याने त्या लिंबू पिळला त्या दुधात. मग आता साय वेगळी झाली आणि ते पाणी वेगळं झालं. मग आता इथे त्याचे रसगुल्ले बनलेत. पुढे काय होतं ते आपण बघू. मग त्याची 1 मिनिट मागची स्लाइड घ्या. तर हे बघा इथे दिलंय बघा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. युयुत्सवा म्हणजे कोण? युद्धासाठी उत्सुक असणारे हे जे सगळे लोक जमले आहेत ना, त्यांच्याबरोबर माझ्या आणि पांडूच्या मुलांनी किम अकुर्वत, म्हणजे काय केलं संजया, सांग मला काय चाललंय तिथं, म्हणजे केलं त्यांनी, पुढे सांग आता. संजयाला व्यासदेवानी हे दिली होती दिव्य दृष्टी. त्यामुळे संजय महालात बसून पण बघू शकत होता की तिथं काय चाललं. ओके. तर आला ना पहिला श्लोक लक्षात? पाठ करा तुम्ही हा श्लोक, आणि यावरनं आपल्याला धृतराष्ट्र कसा होता हे समजलं. घ्या माताची पुढची स्लाईड. म्हणजे त्याला तेव्हाही वाटत होतं की युद्ध सुरू आहे ना, चुकून समझोता वगैरे असं होऊन म्हणजे युद्ध व्हायलाच हवं, ते थांबायला नाही पाहिजे. हे झालं. आता युद्धाची रणनीती म्हणजे दोन्ही सैन्याचे सेनापती रणनीती आखतात आणि त्याप्रमाणे त्यांचं सैन्याची रचना करतात ना.
ती पांडवांची रचना बघून हा दुर्योधन गुरु द्रोणांकडे जातो. आता तसं वेळ नव्हती की युद्ध अक्षरशः सुरू व्हायला आलेलं आणि अशा वेळेस एखाद युद्ध आता तसं राजाच असल्यासारखा होता हा दुर्योधन हस्तिनापूरचा. अशा वेळेस त्याने एखाद्या आपल्या गुरूंकडे जाऊन त्यांना आता तो काय विचारतो बघा. असं विचारायची काय आवश्यकता नव्हती. तरी पण राग आणि जेलसी एवढी की त्यांची ती रचना बघून हाच गेला दुर्योधन गुरु द्रोणांकडे आणि काय म्हंटला बघूया. वाचा माताजी. श्री कृष्ण, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण. हा, म्हणजे तिथे जाऊन गुरूंना म्हणतोय तो की तुम्ही तुमचा शिष्य म्हणजे आठवण करून देतोय की तुम्ही कशाला ह्या द्रुपदाला शिकवलं. आता सॉरी, द्रुपद पुत्र हा त्या दृष्टद्युम्न त्याला कशाला शिकवलं. तो आता तुमच्याकडले शिकलेला आपल्या विरुद्ध वापरतोय असं इन शॉर्ट त्याला सांगायचं होतं. हा तर पण ते गुरु पण कसे होते बघा, जे त्यांना माहित होतं तसं गुरु द्रोणाचार्यांना की द्रुपदाने जो यज्ञ केलेला की द्रोणाचार्यांचा हे म्हणजे संपवण्यासाठी काहीतरी म्हणजे त्यांना मुलगा हवा होता. त्यातनं द्रौपदी दृष्टद्युम्न आला होता. तरी मग त्यामुळे ना माहित होतं की ह्याच्या हातूनच आपला हे होणार. तरी पण जेव्हा द्रुपद त्यांना पाठवतो ना दृष्टद्युम्नला गुरु द्रोणांकडे विद्येसाठी, तेव्हा द्रोणाचार्य त्याला सगळं शिकवतात आणि तोच आता आपल्या विरुद्ध वापरतो. ह्याचं आठवण तो दुर्योधन करून देतोय बघा. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. असा हा दुर्योधनाचा स्वभाव होता, हा सतत रागात. हरे आणि ना आता फक्त पहिल्या अध्यायात थोडीशी आपल्याला महाभारताची बॅकग्राऊंड आहे. उद्यापासून काही नाहीये महाभारताचं. हा हा वाचा माताजी. हरे कृष्ण. सघोषोधात्र राष्ट्राणा हृदयानि व्यदारात् नभश्च पृथ्वी चैव तुमुलो भ्राम्यादन. हरे कृष्ण. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाचे आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्णा. आता ना बघा ते काय पुढं काय होतं. इथे तुम्ही हा अध्याय वाचाल तर त्यात दिलेला आहे कोणत्या क्रमाने कोणी कोणी शंख वाजवले, शंखांची नावं पण दिलेली आहेत. मग सगळ्यांनी सुरू केले वाजवायला. मग जेव्हा पांडवांच्या बाजूने कृष्ण अर्जुन जेव्हा वाजवतात ना शंख, तेव्हा हा शंख निनाद वाढतच गेला आणि ह्या निनादाने आकाश आणि पृथ्वी अशी दुमदुमून गेली, भरवून राहिली त्या आवाजाने. आणि काय म्हणतात बघा ते, आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. आता विदीर्ण म्हणजे कसं असतं, भीतीच्या पुढची म्हणजे अगदी भीती वाटणं वेगळं. हा मला थोडी भीती वाटली. पण विदीर्ण होणं म्हणजे काय, छातीत धस्स होणं, अक्षरशः हृदयाचं पाणी पाणी झालं. तर का बरं झालं असेल धृतराष्ट्र पुत्रांचं? हा, कारण ती अधर्माच्या बाजूने होती आणि हे त्यांना पण चांगलं माहित होतं आपण अधर्माच्या बाजूने वागतोय. म्हणजे बघा आता एखादी पोलिसांची गाडी, तुम्ही रस्त्यावरून जात आहात आणि पोलीस गाडी सायरन वाजवत वेगाने तुमच्या शेजारून गेली, तर तुम्ही काय विचार करू मनात? विचार कराल की बाबा पोलीस कुठल्या तरी चोराच्या मागे लागले असंच आपण म्हणू. पण जो चोर असणार त्याच्या हृदयात धस्स होणार. तसं ते धृतराष्ट्र पुत्रांच्या हृदयात तशी विदीर्ण झाली. हा, कृष्ण अर्जुन यांचे शंखनिनाद ऐकून. हा, घ्या माताची बाजू पुढची स्लाइड. आता हे जे आहेत ना, ही अर्जुन आहे म्हणजे ह्या अध्याय आहे ना, हा ह्याच्या वेगवेगळ्या श्लोकांमध्ये अर्जुनाचा तिथं विजय होणार होता म्हणजे पांडवांचा. हे कशातून आपल्याला दिसतं, त्यांच्या विजयाची 9 कारण आहेत. हा, तर पहिलं कारण काय, धर्मक्षेत्र. आत्ताच मी सांगितलं ते कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र मानलं जायचं. ती अत्यंत पवित्र भूमी होती आणि तिथे धर्माचाच विजय होणार होता. दुसरं काय दिलंय कारण बघा, दिव्य रथ. हा अर्जुनाचा रथ होता, हा अग्निदेवानी दिलेला रथ होता आणि विजयी असा रथ होता तो. कपिध्वजा, तिथे जो वर दिसतोय ना भगवा ध्वजा, त्याच्यावर हनुमान दिसतायत ना तुम्हाला सगळ्यांना,
कृष्णाने सांगितलं होतं हनुमानांना की तुम्ही अर्जुनाच्या रथावर ध्वजावर असा. कारण हनुमानाने रामांना किती मदत केलेली रामायणात, तसंच तुम्ही इथेही अर्जुनाच्या पाठी राहा. म्हणून इथं तिथे ध्वजेवर स्वतः हनुमान होते. आणि हनुमान हे दास्य भक्तीचे हे आहेत. ते म्हणजे जेव्हा कृष्णाने सांगितलं तेव्हा त्या ध्वजेवर आले स्वतः हनुमान. त्यामुळे जिथे हनुमान म्हणजे रामांना एवढी मदत केली, तसंच इथे पण. त्यामुळे विजयचं एक लक्षण आहे ते. हा, त्याच्यानंतर शंखनाद. आता बघितलं ना, शंखनाद ऐकून जे अधर्माच्या बाजूने होते त्यांच्या हृदय कशी विदीर्ण झालीत. हा, त्याच्यानंतर गांडीव धनुष्य. अर्जुनाचा हा जो धनुष्य, 3 धनुष्य फेमस आहेत. एक शंकरांचा पिनाक, दुसरा आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचा चारंग, आणि तिसरा अर्जुनाचा गांडीव. मग हा अर्जुनाचा गांडीव पण जो धनुष्य होता, हा दिव्य अस्त्र शस्त्रांनी सज्ज असा होता. हा, त्या अक्षय भाता होता पुन्हा त्याच्याकडे. अत्यक्त जीविता हा जो शब्द आलाय ना ह्या अध्यायामध्ये, त्याचे 2 प्रकारे अर्थ घ्यायचे. त्यक्त जीविता म्हणजे प्राण त्याग करणे. हा, मग इथे तो दुर्योधन सांगतो द्रोणाचार्यांना की असू दे, त्यांच्याकडे किती मोठे योद्धे असले तर आपल्याकडे पण प्राण त्याग करायला तयार असणारे योद्धे आहेत. आणि पुढे नावं सांगतो, कर्ण वगैरे. तर इथे 2 प्रकारे घ्यायचे की हा, प्राण त्याग करणारे योद्धे होते, त्यामुळे जीत पक्की होती. पण दुसरं काय माहितीये की तुम्ही एखादं कार्य सुरू करताना ना मृत्यू वगैरेची चर्चा करू नये. असं म्हणू शकला असता की आमच्याकडे खूप शूर योद्धे आहेत. हा, म्हणजे भीष्मांसारखे धुरंधर योद्धा, ज्या भीष्मांना हरवणं कुणाला शक्य नव्हतं. हा, असे योद्धे आपल्याकडे पण आहेत. पण हे जे त्यक्त जीविता म्हणजे प्राण द्यायला तयार असणारे, असं करून त्याने मृत्यूचं बोलला, हे थोडं अपशकुन मानलं गेलं. दुर्योधन बोललेला. हा, त्यामुळे त्यामुळे मग इकडे पांडवांचा विजयाच्या दृष्टीने मानलं गेलंय ते. ओके. मोक्षदा एकादशी, भगवद्गीता सॉरी, महाभारताचं युद्ध सुरू झालं तो दिवस मोक्षदा एकादशीचा होता. गीता जयंती साजरी करतो बघा आपण त्या दिवशी. त्यामुळे तो एकादशीचा पवित्र दिवस होता तो. भाग्यलक्ष्मी, जिथे कृष्ण आहेत तिथे भाग्यलक्ष्मी स्वतः हजर होतात. तुम्ही वेगळी लक्ष्मींची प्रार्थना करावी लागत नाही. त्या पतिव्रता स्त्री आहेत. जिथे कृष्ण तिथे भाग्यलक्ष्मी ह्या आपोआप असतात. त्यामुळे कृष्ण असल्यामुळे भाग्यलक्ष्मी स्वतः होत्या, त्यामुळे विजय होता. आणि सगळ्यात शेवटी ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी कृष्ण तिथे स्वतः हजर होते. त्यामुळे जिथे कृष्ण तिथेच विजय, तिथेच धर्म. हा, तिथेच सारे काही. ओके. तर ही लक्षात ठेवा, ही अर्जुनाच्या विजयाची 9 कारण आहे. ओके. हा घ्या माताजी. आता त्याच्या दुःखाची कारण बघूया की काय असं झालं होतं की अर्जुन इतका दुःखात बुडाला. ओके. तर करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि असमंजस, ही 5 कारण लक्षात ठेवा. आता म्हणजे अर्जुनाने इथं पहिल्यांदा शिका की अर्जुनाने हे सांगितलं कृष्णांना. म्हणजे काहीतरी दुःख स्वतःला आहे तर त्याने आधी ओळखलं की मला काय दुःख आहे. आपलं कसं असतं ना की काय दुःख आधी नसतं, पुन्हा असलं तर ते स्वतः शोधायचं असतं आणि त्याच्यावर योग्य मार्गदर्शन घ्यायचं असतं. आता ते उद्याच्या अध्यायात आपण बघू. जसं अर्जुनाने घेतलं, तर प्रॉब्लेम आहे तो शोधल्याशिवाय तर आपण त्याच्यावर उपाय काढू नाही ना शकणार. तर आता इथे त्याची दुःखाची आधी कारण बघूया. करुणा. माझी पुढची स्लाइड घ्या, सेपरेट स्लाइड आहेत का बघूया, नाही तर मग सांगते. करुणा ठीक आहे ठीक आहे, ही असू दे. हा, चालेल. तर करुणा म्हणजे ना, हा अर्जुन हा एक शुद्ध मनाचा होता. तुम्ही बघितलात ना, आता पहिल्या अध्यायात तो कसा पहिल्या श्लोकात कसा धृतराष्ट्र म्हणत होता, मामका पांडवाश्चैव. पण तुम्ही कधीतरी महाभारतात पूर्ण बघितलात का, पांडव असं म्हणताना की ती किती आपलं मानायची. दुर्योधन हे धृतराष्ट्र यांना ती नेहमी आपलंच मानायची. किती किती अन्याय केले, किती किती फसवलं, त्या युद्ध क्रीडेमध्ये काय काय नाही केलं, तरी सुद्धा कधी असं त्यांच्याविषयी वाईट नाही बोलले, राग नाही धरला. असे हे शुद्ध मनाचे होते हे सगळे पांडव.
त्यामुळे अर्जुनही शुद्ध भक्त होता आणि त्याला त्या करुणा वाटत होती की एक हस्तिनापूर साम्राज्य आम्हाला मिळावं ह्यासाठी दिसत होतं ना त्याला की एवढी मोठ्या मनुष्यहानी होणार एका हस्तिनापूर साम्राज्यासाठी. मग त्याला ते नको होतं. त्याला वाटत होतं की राहू दे हे युद्ध नाही केलं तर एवढे लोकांचे हाकनाक प्राण जाणार नाहीत. त्यामुळे ती करुणा, दया येत होती त्याला. ओके. दुसरं आनंद नाही. हे बघा कुठल्याही आपण जे करतो ना किंवा नाहीही करत एखादी गोष्ट आपण, त्यात त्याचं कारण असतं ना. मला बरं वाटलं नाही म्हणून मी केलं नाही किंवा मला बरं वाटतं म्हणून मी करतो. म्हणजे आनंद हवा ना. कुठेतरी त्याच्या मुळात आपल्याला काहीतरी समाधान, आनंद मिळायला हवा. तर तो अर्जुन सांगतो कृष्णाला, की मला हे करताना आनंद वाटत नाहीये. हां, की मला एवढ्या जणांचं हाकनाक बळी जाणार ते मला आनंद वाटत नाहीये हे करताना. माझ्या गुरूंना, माझ्या आजोबांना, माझ्या चुलत भावंडांना च्या विरुद्ध लढताना. मग पुन्हा तिसरं पाप. तो म्हणतोय, की मी का बरं घेऊ पाप कृष्णा? गुरु हत्येचं, स्वकीयांच्या हत्येचं पाप नाही घ्यायचं मला. हां, मग ती का मी पाप लावून घेऊ? असं. हं. त्याच्यानंतर कौटुंबिक परंपरा. आता इथं जवळ-जवळ त्यावेळेसचे सगळ्या राजांनी भाग घेतला होता, कुणाच्या ना कुणाच्या बाजूने आणि ते त्यांचं सगळं सैन्य घेऊन आले होते. त्यामुळे अ, जवळ-जवळ सगळ्या घरांमधले कर्ते पुरुष तिथे हजर होते रणांगणावर. हां, मग जेव्हा त्यांचा म्हणजे लढताना मृत्यू झाला, तर अर्जुन काय म्हणत होता, शेवटी तो क्षत्रिय होता, तो राजा होता, प्रजेची काळजी होती त्याला. तो काय म्हणतो, की हे बघा छान आहे तुम्ही ते अध्यायात वाचा, की जेव्हा हे होतं म्हणजे कर्ते-सवरते पुरुष युद्धात मारले गेले, की उरणार कोण? वयस्क लोकं, त्यांच्या विधवा स्त्रिया आणि छोटी मुलं. मग आपल्या घराण्यांच्या रीती असतात. त्या कोण शिकवणार त्या लहान मुलांना? पुन्हा वृद्धांची काळजी कोण घेणार? पुन्हा मग हे आपण आता येतो ना म्हाळाचा महिना, तेव्हा आपण आपल्या पूर्वजांना पाणी, जेवण अर्पण करतो ना, त्या सगळ्या विधी कोण करणार? म्हणजे पूर्वजांना जल वगैरे अर्पण असं कोण करणार? कर्ते-सवरते पुरुष नाही राहिले तर. पुन्हा स्त्री एकटी असल्यामुळे समाज त्या स्त्रियांचा फायदा घेऊ शकतो. अवांछित संतती निर्माण होऊ शकते. हां, मग असं सगळं म्हणजे समाजाची एक जी ठेवण असते, ती बिघडू शकते. हां, मग त्या सगळ्याची काळजी कोण घेणार? त्यामुळे तिथे त्याला त्या कौटुंबिक परंपरांचं काळजी वाटते, की ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार कर्ते-सवरते पुरुष गेले तर? हं. तो राजा होता, त्यामुळे त्याला बघा प्रजेची किती काळजी होती. छोट्या-छोट्या गोष्टींची पण हां. आणि मग 5वी असमंजस. तो सांगतो, की त्यामुळे मला एक मन म्हणतंय, मला मला असं वाटतंय, की आपण ह्या क्षणी युद्धातनं माघार घेऊ नाही शकत. पण पुन्हा असं पण वाटतंय, की नाही युद्ध म्हणजे करू नये नये असं. मग त्यामुळे मी गोंधळून गेलोय. करू युद्ध की न करू? असमंजस, गोंधळात पडलोय. हं. मग त्यामुळे तो मार्गदर्शन मागतो उद्याच्या अध्यायात. तर आली ना लक्षात ही 5 कारणं तो कृष्णांना सांगतो, की मला करुणा वाटते, आनंद नाही, पाप का घेऊ मी? कौटुंबिक परंपरा संपतील हां. पुन्हा ते आता मी तुम्हाला म्हटलं ना, अवांछित संतती निर्माण झाली, तर ते तो म्हणतो, की पृथ्वीला ओझं असतं अशी संतती. मग हे असं एक म्हणजे समाजाला एक वळण लावणं असतं ना, ते कोण लावणार? ओके आणि मग मी गोंधळून गेलोय. अशी 5 कारणं सांगतो तो. तेच. आता त्याची पुढची स्लाईड घ्या. ही आहेत त्याच्या विषादाची 5 कारणं. ओके, तर झालाय आपला आजचा अध्याय. आता काय-काय शिकलो आपण पाहूया हां. धृतराष्ट्राने चौकशी केली, की काय चाललंय रणांगणावर हां. मग नंतर दुर्योधनाला तोपर्यंत भीती वाटली. त्या समोरच्यांची रचना युद्धाची बघू म्हणजे त्यांच्या सैन्याची रचना बघून त्याला वाटली भीती. मग तो लगेच गेला द्रोणाचार्यांकडे आणि बघितलं ना त्यांना कसा म्हटला. मग त्याच्यानंतर सगळ्यांनी शंख फुंकायला सुरू केली. तेव्हा कसं धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. त्याच्यानंतर अर्जुनाचं निरीक्षण हां.
आणि मग अर्जुनाने स्वतःच्या युद्ध न करण्याची कारणं दिली. ती पण आपण बघितली. ठीक. माताजी पुढची स्लाइड घ्या. झाला आपला आजचा अध्याय. तर या अध्यायात आता आपण, तुम्ही लक्षात ठेवा, अर्जुनाची विजयाची 9 कारणं आणि दुःखाची 5 कारणं. हे आपले इस्कॉन मँगलोरचे राग होते. ओके, माताजी पुढे बघा, स्लाइड आहे काय, नाही तर झाला आपला आजचा अध्याय. तुम्ही हे करा, रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि